राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। मार्च एप्रिलमधील अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? प्रत्यक्ष कायम 5,500 बाधित शेतकऱ्यांचा 6.25 कोटी रुपये झाले मंजूर। सप्टेंबरपासून बाजारात येणार कांद्याचा बफर स्टॉक, केंद्रीय पथकाकडून पाहणी, कांद्याचे दर घसरण्याची शक्यता। 2020च्या खरीप पीक विमा प्रकरणामध्ये पुन्हा तारीख पे तारीख 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी। स्मार्ट मीटरची सक्ती, तात्काळ थांबा अन्यथा रस्त्यावर उतरू, मनसेचा इशारा। तुळजापूर, उमरगा आणि लोहरा तालुक्यातील महावितरणला निवेदन, ग्राहकांना विश्वास। तूर पीक विम्यासाठी थट्टा सुरू, तर 2,000 शेतकऱ्यांना अवधी 890 रुपये। 18 लाखांची तुंटपुंज भरपाई मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान द्या, किसान सभेची कृषीमंत्री भरणे यांच्याकडे मागणी। ई-20मुळे इंजिनचं नुकसान नाही, तर केंद्र सरकारचा दावा। जुन्या गाड्यांचं इंधन कार्यक्षमता 3 ते 5% घटते। निकृष्ट सोयाबीन बियाणावर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, 3,000 तक्रारांनी उडवली खळबळ। 15 परवाने रद्द करण्याची शिफारस। कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली। 56 लाखापैकी 533 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला। राज्यभरातील शेतकऱ्यांची 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। केंद्र सरकार चर्चेस तयार आहे, विरोधक शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम। गोंधळामुळे संसदचं कामकाज पुन्हा एकदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले। बोगस बियाणे प्रकरणामध्ये पुन्हा एकदा 5 FIR दाखल झाले। जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची संख्या पोहोचली 41 वर। जिवती तालुक्यामधील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पीक विमा नोंदणीसाठी फार्मर आयडीच्या अनिवार्यमधून सूट मिळणार। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अंतिम तारीख मुदत 31 जुलैपर्यंत देण्यात आली। शेत शिवारामध्ये राबवणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकरीच कर्ज योजनेसाठी पात्र असणार। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक झाले मंजूर। कर्जमुक्ती मिळेपर्यंत व्याजाची वसुली थांबवली, शासनाचा आदेश। महाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार। आदिवासी बांधवांना आता हक्काचं स्वातंत्र्य सातबारा तयार मिळणार। पीक कर्ज आणि कृषी योजनेचा मार्ग झाला मोकळा। जिल्ह्यामध्ये पावसाचं पुनरागमन, खरीप पिकांना मिळालं जीवनदान। मंठा तालुक्यातील तळणी इथे 77 मिलीमीटर पावसाची नोंद। स्वाभिमानीचं सरकारला जोडो मारो आंदोलन, केंद्र सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिडत असल्याचा आरोप, तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील 2 दिवसापासून भरपूर पाऊस पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। 19 दिवसानंतर किनवट तालुक्यामधील पावसाचं पुनरागमन झालं, खरीप पिकांना मिळाला दिलासा। खासदार राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेधामध्ये काँग्रेस उतरली रस्त्यावर। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान, गृहमंत्री शहा यांचा राजीनाम्याची केली मागणी। 10 वर्षामध्ये 152 पेपर फुटले, एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही। राहुल गांधी, धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। कर्जमाफीचा आकडा 40,980 कोटी रुपयावर पोहोचला। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफीची देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। परंतु 2019च्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना थेट 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अतिरिक्त 4,395 कोटी रुपयांचा भर पडणार आहे। त्यामुळे या योजनेचा एकूण खर्च 40,980 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आता दूध भेसळ केल्यास 10 लाखांचा दंड आणि कारवाई होणार। जंतर मंतरवर पुन्हा गुमशान आंदोलन सुरू होतं, पोलिसांकडून अश्रुधुराचा नळकांड्या, लाठीमार सुरू, तर विद्यार्थ्यांची धरपकड सुरू। महसूल विभाग हा शासनाचा चेहरा, तो सक्षम करणे गरजेचं आहे, मंत्री पाटील। कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांना 56 लाख, पहिल्याच यादीमध्ये 553 शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली। राज्य शासनाने राज्यभरातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचं जाहीर केलेलं आहे। बहुप्रतीक्षित पीक कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीला सुरुवात करत सरकारने बळीराजाला दिलासा दिलेला आहे। कृषी पंप थकीत वीज बिल माफीचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला, विदर्भाच्या वाट्याला 21.88% निधी। उत्तर महाराष्ट्र दुसऱ्या, तर मराठवाडा 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळाला। मनोज जरांगेंचा विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभाग, अभिजित दिपके यांच्याशी केली चर्चा। भर पावसामध्ये महसूल प्रशासनाची तत्परता, पानंद रस्ता खुला झाला, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानुसार कारवाई। कर्जमुक्ती योजनेची अखेर कर्जमाफीची तारीख जाहीर झालेली आहे।
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात 395 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळतोय. कमाल 2200 रुपये तर सरासरी दर 1775 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांद्याला भाव. आंबा काजू नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 98 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अखेर सुरुवात झाली. तुंटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात. रत्नागिरीमधील यावर्षी कडाक्याची थंडी आणि बदलत्या हवामानामुळे आंबा काजू या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते. नुकसानीपोटी शासनाच्या जिल्ह्यांसाठी 98,44,61,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. हा निधी उपलब्ध झालेला असून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यास प्रक्रिया सुरू झाली. भेसळखोरांच्या तोंडाचं पाणी पळाले. 2 महिन्यामध्ये दूध संकलनही घटले. जिल्ह्यामध्ये अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई. बनावट दूध तयार करण्याचे धाबे दणाणले.